काल आपण काही गुरुप्राप्ती आणि साधकाला मिळणारे जे ज्ञान आहे त्या एक ओळीविषयी आपण काल थोडंसं चिंतन सुरू केलेलं आहे की ज्याच्यातून अमानित्वाचे गुण सांगितलेले आहे की गुरुसेवेला जे ज्ञान मिळतं काल जे आपण पाहिलं ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर किंवा ज्ञान प्राप्त करायची जी अवस्था आहे तर त्या आत्मज्ञानाच्या मार्गावर असणाऱ्या साधकाचे एकंदरीत लक्षणं काय असावीत किंवा असंही म्हणता येईल की महाराजांच्या माणसांची वृत्ती कशी असली पाहिजे. महाराज असं म्हणायचे की आपल्या गुरुचं नाव सांगायला लागू नये, आपल्या वागण्यावरून ते कळावं. ती वृत्ती काय पद्धतीची असली पाहिजे, कशी असली पाहिजे आणि अशा वृत्तीचे जे साधक आहेत जे ज्ञानप्राप्तीसाठी योग्य समजले जातात किंवा योग्य होतात त्यांची वृत्ती कशी असते नेमकी याविषयी थोडं आपण काल चिंतन सुरू केलं होतं. तर त्याच्यामध्ये आपण की काही लक्षणं आपण ज्ञानाची किंवा ज्ञानप्राप्ती मिळवण्यासाठी त्या साधकाची काय लक्षणं असतात त्याच्यामध्ये आपण बघितलं की मोठेपणाचा अभिमान नसावा किंवा ढोंग न करता कुठल्याही पद्धतीचा दंभ नसावा, कुठल्याही प्राण्याला काया वाचा मनानं कधी दुखवू नये इथपर्यंत आपण बघितलं. चौथं लक्षण एक त्यांनी सांगितलं. आपण फक्त एकच डोक्यात की साधकाची वृत्ती कशी असायला पाहिजे किंवा त्यांना आता आपल्याकडून काय अपेक्षित आहे. कारण इथं सर्वजण आपण सगळे बसलेले आहात ते सगळे 25, 30, 40 वर्ष नाम घेणारे साधक आहेत किंवा त्याच्याही पुढे असतील किंवा त्याच्यात सुद्धा त्यांची प्रगती करायची. पण की भगवंताची किंवा संतांची आपल्याकडून काय अपेक्षा असते आणि आपलं आचरण कशा पद्धतीचं असावं, काय वृत्तीचं असावं. कारण वृत्ती ही अतिशय जवळची आहे आणि वृत्तीनच परमार्थ होतो, तो कृतीचा नाही होतो. कर्मापेक्षा सुद्धा आपली वृत्ती त्या कर्मामध्ये कशी आहे त्याच्यावर आपण म्हणजे समजा आपण थिएटरमध्ये आहे आणि मंदिराचं चिंतन असेल तर आपण बरोबरच आहे. तर मंदिरातून जर थिएटर आणलं तर ते तिथं मंदिरात असलं तरी आपण थिएटरमध्येच. तर ती वृत्ती कशी असली पाहिजे त्याच्यातली 3 लक्षणं आपण फार पाहिली. चौथं लक्षण काय सांगितलं तर साधकाला क्षमाशील असतं. क्षमाशील असलं. क्षमा हे फार मोठं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची तर ती 90,000ची अशी अप्रतिम होती आहे की जगा धाकुटा होई जे ती जवळी माझी. जो लहान होऊन जगामध्ये राहतो तो सर्वात मोठा होतो. आपण अशा ठिकाणी बसावं जिथून आपल्याला कोणी उठवू नये. अगदी मागच्या मुरारी बापू म्हणायचे अगदी शेवटी बसावं की जिथून कोणी उठ म्हणणार नाही आपल्याला. अगदी लहानपण घेऊन जावं. लघुत्वाचे ते मुद्दे असं म्हणतात त्याला की क्षमाशील जो मनुष्य असतो किंवा क्षमाशीलता का असली पाहिजे किंवा आपल्यामध्ये क्षमाशीलतेचे गुण का असायला हवे. क्षमेनं मनुष्य तर मोठा होतोच पण क्षमेनं आपल्या तक्रारीही कमी होतात. आपल्या सगळ्यांचा एक प्रॉब्लेम आपली तक्रार कधी थांबत नाही. कुठेही असो आपण घरात असो इथं असो कुठेही असो पण तक्रार आहे. माझा कम्फर्ट झोन सुटला की माझी तक्रार सुरू होते. म्हणजे पॉट नाही, गादी नाही, अमुक नाही, कुठेही असो किंवा असंही असतं की आमच्या लहानपणी आमची उशी ठरलेली असायची तीच पाहिजे उशी ती कोण घ्यायची नाही. म्हणजे की हे जे आपण म्हणतो की त्याच्यामध्ये सुद्धा आपलं महत्व राहतं की हे माझं आहे, ही उशी माझी आहे. आणि जर ते माझ्या ह्याच्यात नसेल किंवा माझ्या ह्याच्याप्रमाणे नसेल तर माझी तक्रार राहते.
क्षमाशीलता असताना क्षमाशीलतेमध्ये मनुष्य आपोआपच त्याचा सरळपणा आपण सिद्ध होत जातो. महाराजांची क्षमाशीलता कशी होती ह्याच्या एका त्यांच्या चरित्रातल्या त्या गोष्टीवरून आपल्याला कळेल की ते किती क्षमाशील होते. जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, ज्यांच्या चरणाशी राजे महाराजे सुद्धा शरण जातात, असे जे संत आहेत ते किती क्षमाशील होते. तर महाराजांच्या गोंधळामध्ये महाराज जेव्हा दुपारी रामाचा नैवेद्य झाल्यानंतर देवळात म्हणजे प्रसादाला बसायचे, तेव्हा त्यांच्या ताटात काय भाकरी वगैरे काय असेल ते. पण ते काय व्हायचं की महाराज जेवायला बसले की मुलं वगैरे यायची, प्रसाद द्या म्हणून. तर महाराज ते वाटून टाकायचे आणि ते त्यांना थोडं राहायचं थोडंच, पण ते वाटून टाकायचे. तर ते काय वाईला कोणीतरी लेले शास्त्री नावाचे असतो आणि त्यांचे एक मित्र होते परचुरे नावाचे, परचुरे शास्त्री, जे पुणे गांधी आश्रमामध्ये होते वर्ध्याला. तर त्या परचुरे शास्त्रींच्याकडनं त्यांनी पत्र द्यायला होतं महाराजांना की तुम्ही धर्मभ्रष्ट करता, तुम्ही लोकांना काही सांगता जे वेदामध्ये सांगितलेलं नाही, तुम्ही सांगता, तुम्ही लोकांना ओळखता, असं काही काही त्यांनी पत्र घातलं होतं. तर ते परचुरे शास्त्रींनी ते पत्र लिहिलं होतं आणि काही वर्षांनी दुर्दैवाने त्या परचुरे शास्त्रींना महारोग झाला. आता त्या काळात महारोग हा फारच मोठा रोग होता, कोणी घरामध्ये पण घेऊन गेला. त्या परचुरे शास्त्रींची पण अवस्था त्या पद्धतीची झाली आणि ते एकदा त्यांना वाटलं, ते त्यांच्याकडे एकदम महाराजांच्याकडे जाणारे गृहस्थ त्यांचे मित्र होते. तर ते म्हणाले की आपण महाराजांकडे जाऊया. आणि महाराजांकडे आल्यानंतर परचुरे शास्त्रींनी महाराजांना पाहिलं, दर्शन घेतलं आणि रडायला लागले. ते काय म्हणाले, महाराज मी या हाताने तुम्हाला पत्र लिहिलं म्हणून मला असं झालं का, असं हात करून. तेव्हा ते ऐकल्यानंतर महाराजांच्या डोळ्यातून पाणी, महाराजांना आतून भरून आलं. महाराज म्हणाले, शास्त्री बुवा असं तुम्ही मनातही आणू नका, तुम्हाला जगानं जरी टाकलं तरी मी कधीही टाकणार नाही. बघा की त्यांनी लिहिलेलं आहे पत्र, त्यांनी सगळं लिहिलेलं आहे, ते माहिती आहे. पण ते समोर आल्यानंतर त्यांना इतक्या थोर अंतःकरणानं क्षमा करणारा जो आपला गुरु असेल, तर मग आपण कसे असलो पाहिजे आपण इतके ते क्षमाशील. ही क्षमाशील तिथे म्हणजे समोर आल्यानंतर त्यांनी आणि कधीही म्हणजे महाराज ते त्यांना जवळ बरोबर घेऊन जेवायला बसायचे. म्हणजे हे जे काय होतं नंतर ते पुढे गेले गांधींच्या आश्रमामध्ये. पण त्यांना महाराजांनी असं सांगितलं की मी तुम्हाला कधी जगाने टाकलं तरी मी नाही करणार. ही जे आश्वासन किंवा हे जे संतांचं प्रेम आहे किंवा ते ज्या स्थितीतून संतत्व त्यांनी जे प्राप्त केलेलं आहे ते सगळे सद्गुण घेऊन आलेले होते. आणि त्यांना असं वाटतं की माझ्यासारखे किंवा माझी माणसं सुद्धा अशा पद्धतीची व्हावी. ज्ञानेश्वर महाराजांची विश्व प्रार्थना काही वेगळी नव्हती की ईश्वर निष्ठांची मांदी आळी तयार होते. म्हणजे काय, आम्ही काय तसे संत बिंत नाही तर आम्ही ईश्वरनिष्ठ वगैरे नाही असं नाही. माऊलींचं मागणं आहे की ईश्वर निष्ठांची मांदी आळी तयार होते. म्हणजे अशा जगामध्ये सज्जनांचा मेळावा भरावा, असे सज्जन तयार व्हावे की जे अमृत वर्षाव करत चाललेले आहेत, असे सज्जन तयार व्हावे. हे मागणं आहे माऊलीचं. आणि हे विश्वरूप मागणं आहे, विश्वदेवते आपल्या गुरूंच्या पुढे मागितलेलं मागणं आहे. किती विलक्षण आहे हे सगळं. मागणं सुद्धा कसं आहे. आणि हे मागितलं म्हणजे की ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये काय त्याला समाजाने त्रास दिला नाही असं नाही, केवढा त्रास दिला, पण ती कधी अंतःकरणामध्ये त्या बाबतीत तो स्लेट नव्हता. आपण सुद्धा सॉरी ठीक आहे म्हणतो, पण आपल्या मनात राहतं आम्ही तरी हा चुकलेलाच आहे, ते जात नाही आपल्या मनामध्ये. ती क्षमाशीलता. रामकृष्ण परमहंसांच्याकडे त्यांचा भाचा होता हृदयराम. हृदयराम त्यांची सेवा करायचा. सेवा करता करता त्याला हृदयरामला सुद्धा काही अनुभव यायला लागले. रामकृष्ण जेव्हा पंचवटीमध्ये द्यायचे जगाला तेव्हा काही वेळेला हृदयरामला पहाटेच्या वेळेला ते त्यांच्या भोवती असं ज्योतिर्मय हे दिसायचं.
तेजोमय मूर्ती दिसायची आणि ती त्याला स्पर्श केल्यावर त्याला पण तो भाव यायला लागला. आणि रामकृष्ण नेहमी अष्टमीला कुमारिका पूजन करायचे. तर हृदयरामने एक दिवस अष्टमीला रामकृष्णांना न सांगता कुमारिका पूजन केलं आणि मथुरबाबूंचा जी मुलगी होती त्या मथुरबाबूंच्या मुलीचं त्यांनी पाय पूजा करायला लागल्यानंतर मथुरबाबूंनी ते पाहिलं आणि त्यांना राग आणि त्यांनी लाथ मारली हृदयरामला आणि हाकलून दिलं आणि त्याला बोलले वाटतं तसं. ते मथुरबाबू म्हणजे नाणिके जावई होते, त्यांच्या हातात होतं सगळं. तर ते रामकृष्णांना काय म्हणाले, भट्टाचार्यजी तुम्हाला पण हे जर जमत असेल तर तुम्ही पण इथं चालतं व्हायचं. ते रामकृष्णाने ऐकलं. आता आपण तिचं ऐकलं असतं तर आपण काय केलं हा भाग वेगळा, पण रामकृष्णाने ते ऐकलं. ऐकल्यानंतर रामकृष्ण आले. ती त्यांची पोटली अशी होती, दक्षिणेश्वरला ते त्यांची खोली आहे, त्या खोलीमध्ये त्याला पासोटा काहीतरी म्हणतात, ती घेतली आणि त्यांनी अशी काखेला लावली आणि ते सरळ निघाले बाहेर. चालतं म्हणून ते निघाले. ते मथुरबाबूंनी पाहिल्यानंतर मथुरबाबू पळत आले, म्हणाले तुम्ही छोटे भट्टाचार्यजी नाही यायचं, तुम्हाला मी बोललो नाही, मला क्षमा करा. ठीक आहे म्हणजे परत आले आणि परत ठेवली कोणी. म्हणजे इतकं साधेपणे, इतकं क्षमाशील की म्हणजे तिथं कोणी माझा अपमान केला किंवा कोणी, हे भावच नाहीये तिथे. मग आपण काय व्हायला पाहिजे तर क्षमाशील म्हणजे आपण सुद्धा थोडंफार जे कोणी आपल्याला कधी बोलले असते किंवा आपण कधी कुणाला चुकीचं बोललं असेल तर क्षमा मागा किंवा त्याला क्षमा करून टाका. काय होतं, तो चुकतो आणि भोगतो आपण विनाकारण. तो अमेरिकेत असतो, तो काहीतरी त्या 25 वर्षापूर्वी मला बोललेला असतो, त्याचा त्रास आज मी करून देतो, त्याला काहीही फरक पडत नसतो, त्रास फक्त मी करून देतो. चुकतो दुसरा, भोगतो आपण. आणि त्यानं काय होतं तर जसं जसं आपली ती काळजी वाढत आहे, तसं त्याबद्दल व्यक्तीबद्दलचा राग वाढत आहे, तसं रक्तामध्ये आपलं काळं फ्रूट तयार होतं आणि ते जर ते ब्रेनला गेलं तर ब्रेन स्ट्रोक होतो. म्हणजे शेवटी त्याचा परिणाम जो आहे तो वाईटच असतो. मग या क्षमाशीलतेनं काय होतं तर आपण जर सगळ्याला क्षमा केली, आपण सुद्धा क्षमाशील झालो, आपण सुद्धा जर तशा पद्धतीची प्रार्थना करून, ज्यांना आपण एक जैन लोकांच्या मध्ये ना सल्लेखनाव्रत असतं, सल्लेखनाव्रत म्हणतात त्याला. जेव्हा मनुष्य त्यांच्यामध्ये एक पद्धत आहे की त्यांच्याकडे कुणी जातात तेव्हा ते काही दिवस अन्न पाणी सोडतात आणि ते काय करतात की ज्यांना त्यांना कधीतरी ते आयुष्यात बोललेलं आहे त्यांना सगळ्यांना बोलून त्यांची क्षमा मागतात. का तर जाताना ते, कारण एक लक्षात घ्या की आपण कोणाला जर क्षमा नाही केली किंवा काही नाही केलं जास्त पर्यंत त्याची उमराची पायरी करणार नाही, हे सगळं जरी आपण ठरवलं पण एक लक्षात घेतलं पाहिजे, इच्छा कुठून जन्म घेतात आपल्याला ठाऊक नाही आणि जेवढ्या इच्छा आहेत तेवढे जन्म आहेत. परत 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 आपल्याला 84 योनी तो पार करावंच लागणार आहे. परत परत जन्मायला, परत परत फजिती व्हायला लागणार आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे आता आपल्याकडे जो क्षण ऐकतो, जो क्षण आपल्याकडे तेवढाच वेळ आपल्याकडे आहे. मृत्यू आपल्याजवळ माहिती नाही, आपण मृत्यूला पाहिलेलं नाही, त्यामुळे त्याला घाबरायचं कारण नाही. जी गोष्ट कधी आपण बघितलेलीच नाही. पण आपण सर्वात आपल्याजवळ की सत्य गोष्ट काय असेल तर तो वर्तमान आहे. आत्ताचा हा क्षण फक्त सत्य आहे आणि हा वर्तमान जो आहे, हा वर्तमान माझा कसा जाईल, कशा प्रसन्नतेमध्ये जाईल आणि ती प्रसन्नता प्राप्त व्हायला तो एक गुण आपण शिकला पाहिजे की आपण क्षमाशील झालो पाहिजे. सगळ्यांना क्षमा करून टाकावी, आपणही क्षमा करावी. कोणाबद्दल काही मनामध्ये ठेवू नये, कोणाबद्दल मनामध्ये वाईट आणू नये, विचार करू नये. म्हणजे आपण ते चर्चा करतो, त्याचं चर्चा करून त्याचं गांभीर्य वाढवतो, प्रसंग एवढासा असतो त्याची चर्चेनं तो मोठा करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर आहे तो तुम्ही बोललात ते त्याला बरोबर झालं असे भर करणारे लोक खूप करतात. असं तुम्हाला बोलला नाही मागं पण तसंच तुम्हाला तुमच्या माघारी पण तो तसंच बोलत होता असंही आणि बोलत सांगतो. एकूण एकंदरीत काय होतं की त्याच्यामुळे काय होतं की आपल्या साधनेवर, कारण ती आपली जी साधण्याची इतकी सूक्ष्म आहे त्याला थोडस सुद्धा पुरतं डिस्टर्ब आहे, फार नाही राहत, थोडस पुरतं त्याला. तर त्याच्यामुळं ती क्षमाशीलता आपल्याकडे येणं आवश्यक आहे. आणि पुढचा व्यक्तीने सांगितलं की मन आणि वाणी
ह्याच्यामध्ये अत्यंत सरळपणा असला, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. ज्या वाणीनं आपण भगवंताचं नाम घेतो, त्या वाणीनं आपण दुसऱ्याला दुखवणारं बोलतो, त्या वाणीनंच आपण हार्श बोलतो, त्या वाणीनंच वाटेल ते बोलतो, वाटेल ते खातो, वाटेल ते पितो. पण जी वाणी आपल्याला भगवंताने नामासाठी दिली, ती वाणी आपण जर अशासाठी वापरली तर त्यांना कसं वाटेल की ब्रह्मानंद महाराज म्हणाले की जीभ ही नामाला विकलेली आहे. मग आपण कुठं कुठं आपली जीभ विकतो ते आपणच विचार करायचा. आपल्याला आपण त्या वाणीतून काही काही अशा गोष्टी बोलतो आणि त्या सगळ्या आतून बाहेर पडतात. काहीही बोलतो, काहीही वागतो, कसंही करतो. थोडी एक एक आपल्या डोक्यात एक राहिलं पाहिजे की साधकाला सुद्धा काही प्रोटोकॉल असतात. साधक म्हटलं की त्याला कसंही वागून चालत नाही. म्हणजे आज एक दिवस आता आम्ही एवढे सगळे जमलेलो आहेत उत्सव करून, एक 2 दिवस आता महाबळेश्वरला पण एन्जॉय करणार असं नाही चालत. साधक हे असं देर इज नो मॉरल हॉलिडे इन स्पिरिच्युअल लाईफ. तिथं काही तिथं सुट्टी नसते कधी. तो 24 तास परमार्थ आहे. तो 24 तासाचा व्यवसाय आहे. तो 24 तास करण्याचा म्हणजे ती बोट आहे ती 24 तास करण्याची आहे. तिथं अशी काही म्हणजे व्यवस्था नाहीये की 2 दिवस महाबळेश्वर काय एन्जॉय सगळं विसरा ना, माळ बिळ काही येऊ नका बरं का जाताना. असं चालत नाही. कारण त्या सूक्ष्मतेतून मिळालेली शक्ती सुद्धा इतकी आपल्या पात्रतेप्रमाणे जेवढी मिळालेली आहे, ती शक्ती वाया जायला फारसं काही लागत नाही. त्यामुळं त्या वाणीमध्ये सुद्धा, आणि हे सगळं का करायचं हे सांगायचं आहे. हे सगळं का करायचं तर नामस्मरण छान व्हावं म्हणून करायचं, नामातलं प्रेम निर्माण व्हावं म्हणून करायचं आहे. ह्याचा उद्देश तो पाहिजे बरं का. केंद्रबिंदू भगवंताचं नाम पाहिजे आणि मग बाकीच्या या सगळ्या गोष्टी. नुसत्या नैतिकतेनं परमार्थ होत नाही. नुसती नैतिकता असेल तर परमार्थ होत नाही, आणि नुसतं स्मरण असेल तरी सुद्धा परमार्थ होत नाही. त्याला जोडी लागते. नीतिमत्ता, नीती ही परमार्थाचा पाया म्हणजे तो पाया आहे, ते पाहिजेच. एखादं जर शेत पिकवायचं असेल तर त्या जमिनीमध्ये ती जमीन कसावी लागते. ते कसून त्याच्यामध्ये ते काय असतं त्याप्रमाणे बी घालून त्याप्रमाणे खत घालून ते पिकं वाढतात. अशी त्या दगडावर बी जर टाकलं तर कसं वाढेल ते. पण त्याला म्हणून ती जमीन पण छान पाहिजे आणि त्याचं निगा पण छान पाहिजे. तेव्हा त्याची आपण जर त्या पद्धतीनं त्याची देखरेख आणि व्यवस्थित लावणी जर केली तर ते पीक छान होऊ शकतं. तसं नुसत्या नीतिमत्तेनं सुद्धा परमार्थ होत नाही आणि नुसत्या स्मरणानं सुद्धा होत नाही. नुसतं आपण मी भक्ती करतो म्हणून होत नाही. आपण म्हणतो की मी साधक आहे साधक आहे, पण ती अवस्था फार पुढची आहे हे पण लक्षात. उगाच एक 5-10 माळा होतो किंवा एक 10 मिनिटं जप होतो म्हणून किंवा आपण अनुग्रह घेतला स्वामीचा म्हणून कोणी साधक नाही होत. साधक ही अवस्था फार पुढची आहे, फार पुढची आहे. म्हणजे जर मी असं स्वतःला म्हणतो मी जर साधक म्हणून कधी जर मला मृत्यू आला तर मी महाभाग्यवान. कारण ती साधकाची ही लक्षणं जर ऐकली तर आपल्याला कळतं की आपण कुठे कुठे कमी पडतो. म्हणून आपण बोलताना विचार करून बोललं पाहिजे. मनामध्ये येईल तसं बोलू नये. बोललंच पाहिजे का विचार करूनच बोललं पाहिजे. आणि आपली वाणी अतिशय गोड असते. महाराज म्हणाले मी शिकलो नाही असत, मी 4थी पण पास झालो नाही, पण एका गोड वाणीने जगाला झुकवलं. फक्त गोड वाणी म्हणजे आपली ती वाणी रसाळ आणि मधुर आणि गोड कधी होईल जर ती जर योग्य कारणासाठी वापरली, योग्य शब्दांची निवड केली. तुकाराम महाराज म्हणत असतात शब्दांची निवड योग्य पाहिजे बोलताना. एखादा शब्द जर स्लिप ऑफ टंग झाला, तो सुटला तर तो काय आघात करेल काही सांगता येत नाही. एका शब्दानं रामरायाला वनवास झाले आणि एका शब्दानं पांडवांना 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास झाले. शब्द फार मोठं शस्त्र आहे. म्हणून त्या वाणीचा सरळपणा, त्या वाणी आपली सरळ पाहिजे आणि तसं आपलं मनही सरळ पाहिजे. मन सरळ असते तर वाणी सरळ असते.
मनामध्ये सुद्धा कोणाबद्दल काही वाईट चिंतन किंवा वाईट विकल्प येऊ नये अशा सावधानतेनं आपल्या मनाकडे येतात ते, असं काही नाही आता आजपासून येणार नाही असं म्हणायचं नाही, पण जरा लक्ष पाहिजे की थोडं जर सतत वाईट आलं की आपण थोडी प्रार्थना केली पाहिजे, महाराज माझी शक्ती कमी पडते, तुम्ही मला मदत करा हे घालवण्यासाठी. मला माहिती आहे तुम्हाला आवडत नाही वाईट बोललेलं, पण काही कधी माझ्या मुखातून जातं, कधी माझ्या मनामध्ये एखाद्याबद्दल वाईट येतं, ते वाईट येऊ नये. मग आपण म्हणतो की अहो आम्ही वाईट वागत नाही, पण समोरचा वागतो त्याला काय करू, आम्ही काय गप्प बसू? समोरचा काय वागतो त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. आपण कसं वागलं पाहिजे एवढंच आपल्याला, कारण आपल्याला दोष दिसताना त्या दोषाचं मूळ आपल्यात आहे हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. समोरचा असा वागला म्हणून मी असं वागणार. आता अर्थात कसं आहे की ज्याचा जो व्यवसाय आहे त्या पद्धतीने त्याला राहावं लागतं. पोलिसांना चोरावर दया करून नाही चालत, त्याला उतरणावंच लागतं, पण ते करताना तो एक ड्युटीचा भाग म्हणूनच करावा. तो जर आज आपण काय महाराज असं म्हणाले हा राग घराच्या वर आहे, तसं मुलांना पण रागवायला हरकत नाही आहे, पण ते आपण त्याच भांडवल करून किंवा त्याचं जे चिंतन करत बसतो ते साठवतो ते चित्तामध्ये त्या गोलामध्ये ना, ते साठवणं सोडलं पाहिजे. प्रसंग झाला की तो विसरला पाहिजे तिथल्या तिथे आणि पुढे गेलं पाहिजे. एक गोष्ट मला आठवते, महाराज एकदा महाराजांचा पुतण्या होता, तो महाराजांकडे त्यांचं काहीतरी महाराजांना तो काय म्हणाला, तुमची शेती आमच्याकडे द्या, आम्हाला द्या. महाराज काय म्हणाले, वा रे वा म्हणाले, मला काय प्रबंध नाही का असं महाराज म्हणाले. मलाही प्रबंध, मला पाहिजे शेती, तुम्हाला काय तुम्ही तर काय ते बैरागी झालेले आहात असं म्हणाले. तर त्याच्यावरून महाराजांचं आणि त्याचं भांडण सुरू झालं. ते इतकं जोराचं चाललं, महाराज असे लालबुंद झाले, असे शिव्या देत होते. म्हणजे महाराज त्या काळात ते, आता आपण जे वाटी ऐकतो ते नव्हे, त्या काळात महाराज तसेच ना खेड्यात राहिले होते, असे शिव्या देत होते. तेवढ्या त्यांच्याजवळ वामनराव ज्ञानेश्वरी होते. त्यांना ज्ञानेश्वरीची काही शंका होती, ती महाराजांना विचारायची म्हणून तरी सकाळपासून ठरवलं. ते भांडताना बघून वामनराव ज्ञानेश्वरींना पण आश्चर्य वाटलं, हे काय महाराज असे कसे काय भांडण, म्हणजे जोरातच चालू झालं होतं वाटणीवरून. तर महाराजांना ते म्हणाले, एवढंच म्हणाले, महाराज मला ही जरा शंका आहे, समजावून सांगता का? महाराज एकदम वळले, म्हणाले वामनराव थोडा वेळ थांबा, हे नाटक संपवणे तुमच्याकडे. राग असावा तो पण तसा असावा की ते नाटक म्हणजे आपल्या आत ते घुसून बसू नये, आपल्या आत त्यानं घर करू नये. तो माणूस झाला की परत तोच राग उफाळून येऊ नये, ते विसरून गेलं पाहिजे. इतकं आपण सरळ असलं पाहिजे, इतकी आपली वाणी चांगली पाहिजे. म्हणजे ते जर असेल तर त्या साधकाकडे तो आत्मज्ञानाच्या प्रवासामध्ये जो साधक आहे त्या गुणांचं त्याला संवर्धन करत गेलं पाहिजे. ती गुण वाढवले पाहिजे, सद्गुण वाढवले पाहिजे. आणि कसं आहे की आपल्याला वाईट गुण घालवता येत नाही. काही गुण जातात, काही गुण घालवता येतात, पण जर तिथं सद्गुण आणले तर वाईट गुण आपोआपच जातात. कसं आहे, अंधाराला आपण जर झाडून बाहेर काढायला गेलो, केरसुणीनं घरामध्ये खोलीमध्ये अंधार आहे आणि केरसून घेतल्याने अंधाराला आगला लावलं तर तो अंधार काय जाईल का? पण तिथे एक छोटीशी मेणबत्ती आणली, दिवा आणला, एका क्षणात निघून जातो. तसं दुर्गुणाच्या जागी सद्गुण आले की दुर्गुण आपोआप कमी कमी होत जातात. म्हणजे ती आपण काल जे म्हटलं की ती उपक्षमता जी विकारांची म्हणतो ती तिथं होते की सद्गुण आले की उपक्षमता होत जाते. आणि मग नंतर एक सांगितलं की श्रद्धा म्हणजे त्या साधकांना श्रद्धा आणि भक्तीसह गुरूंची सेवा करावी. श्रद्धा आणि भक्तीसह. आता आपण काल गुरुसेवेबद्दल पाहिलं, जे जे काही करतो आपल्या जीवनात, आपला प्रपंच असतो, आपण जे काही रोज करत असतो, उत्सवात करत असतो, उत्सवात तर आपण त्यांच्यासाठीच करतो, पण घरामध्ये सुद्धा आपण जेव्हा काही प्रापंचिक कामं करत असताना जर त्यांना केंद्रबिंदू ठेवून जर ती प्रापंचिक कामं केली तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण रांगोळी घालतो. ती रांगोळी महाराज देणार म्हणून रांगोळी घालते, महाराजांना घरात फिरताना त्रास होणे म्हणून मी केक काढला, अशा भावनेनं जर त्या अनुसंधान ठेवलं तर ती घरामध्ये सुद्धा ती भक्ती तयार होऊ शकते, भक्ती होऊ शकते. फार काही नाही, ते त्याच्यामध्ये आपली फक्त दृष्टिकोन बदलण्याचा, फक्त आपला दृष्टिकोन फक्त बदलायचा. मी जे जे काही करतो ते त्यांच्यासाठी करतो एवढं म्हटलं की सगळंच अनुसंधानामध्ये.
आपण उत्सवामध्ये काय करतो, उत्सवामध्ये बाबाने एक गोष्ट सांगितली उत्सवात. एक जर म्हणाले की उत्सव होता आणि दुपारी 12:30 झाले, तूप आलेलं होतं तूप. तर त्या कोणी कोटीवरचे जे ग्रहस्थ होते तर त्या बाबांनी सहज त्यांना विचारलं, तुम्हाला काळजी नाही का वाटत, अजून तूप आलेलं नाहीये, आता नैवेद्याची वेळ झालेली आहे. तर ते म्हणाले नाही, म्हणाले महाराज बघून घेतील, आपण काळजी करायचं काय कारण आहे. मग बाबांनी काय म्हणाले त्यांना, समजा म्हणाले तुमच्या मुलीचं लग्न आहे आणि मुहूर्ताची वेळ आलेली आहे आणि अजून वर आलेलं नाहीये, तर ते वेगळं हे वेगळं म्हणा. आपण असं करतो, ते वेगळं हे वेगळं म्हणजे काय की तिथं महाराज बघून घेतात, माझ्या प्रपंचात काय महाराज बघणार नाही, ते इथं मला काळजी करणं प्रकल्प प्राप्त असं जे म्हणतो तसं न करता माझ्या प्रपंचात सुद्धा, कारण ते जर विश्वव्यापक आहे, ते चराचरामध्ये व्यापलेले आहे, तर ते माझ्याही घरात आहे. अशा गोष्टीनं एखाद्या वेळेला जायला नाही मिळालं, एखादी पौर्णिमा चुकली का हळहळ व्यक्त करायची, घरामध्ये करावं. आपण काय करतो, त्या गोष्टीचं सतत तेच ते चिंतन करत असतो. मग एक तर ते नामस्मरण होत नाही आणि तिकडेही जाणं नाही मिळालं तर नाही मिळालं, त्याच्यात काय होतं. बरोबर, प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला आपल्याला जायला मिळाले, समजा आपण जाऊन आल्यानंतर आपल्याला कितपत फरक पडला हेही आपण पाहायला पाहिजे. पण एखाद्या वेळेला नाही जमलं, अगदी काही कारण नाही जमलं, तर त्याच्याबद्दल काय, माझं काय चुकलं असेल का म्हणून मला महाराजांनी पौर्णिमेला बोलवलं नाही, असं काही नसतं. महाराजांना अशी इच्छा झाली की तुम्ही घरातच बसून करावं, असं का नाही समजावं. प्रतिकूलतेमध्ये अनुकूलता बघणं हा परमार्थामध्ये सकारात्मकता खूप लागते. परमार्थामध्ये सकारात्मकता खूप लागते. आपला दृष्टी तशी असेल तर, मला इकडं मिळालं नाही, मी पापीच आहे, मी काहीच करत नाही, माझ्यात काहीच नाही, सतत सारं पापी पापी म्हणूच नाही आपल्याला. रामकृष्ण म्हणाले सतत असं तोंड बनवतो आपण बघा, तसं बनवलं ना तर सारं पापी होतो म्हणाले. सतत म्हणू नये आपण असं. डोंट अंडर एस्टिमेट युअरसेल्फ. आपण पण अमृतस्य पुत्र आहोत, आपण पण त्याचीच लेकर आहोत. आपल्यात पण ती शक्ती आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या क्षणी आपल्या मुखात नाम येतं त्या क्षणी समजावं महाराजांनी आपली आठवण केली. ज्या क्षणी आपल्या मुखात नाम येतं त्याच क्षणी आपण समजावं महाराजांनी आपली आठवण केली. त्याशिवाय नाम येणं शक्य आहे. शतजन्माची पुण्याई असेल तर एकदा नाम येतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे शतजन्माची पुण्याई आपल्या मुखात नाम येतं आणि ते नाम आपल्या ज्या गुरुने दिलेलं आहे त्या गुरुला आपली इतकी आठवण आहे. कुंडाप्पा नावाचे भाऊसाहेब महाराज उंदीकरांचे शिष्य होते कुंडाप्पा. कुंडाप्पाला सांगितलेलं भाऊसाहेबला, भाऊसाहेब काय करायचे, रात्री ते उभारून नेम करायचे, रात्रीचा उभारून नेम करायचे रात्रभर. आणि ते कुंडाप्पाला सांगितलेलं असं, तू बाहेरनं लक्ष दे, आत कोण येत नाही ना म्हणून, आत कुणालाच कोण यायचं. तर ते सकाळी 6चा नेम संपल्यानंतर भाऊसाहेब बाहेर आले तर कुंडाप्पा घोरत पडलेला होता. तर ते आल्यानंतर भरतो एकदम म्हणत कुंडाप्पाला म्हणाले, ते कन्नडमध्ये म्हणाले उठवलं काय करतो म्हणजे झोपलाच काय, तो क्षमा महाराज मला. तर ते म्हणाले गावा तुझा नेम मला करावा लागतो. तू झोपला पण तुझा नेम मला करावा लागतो. काय असेल बघा, गुरुने एकदा हात धरला तर तो कसा धरतो, म्हणजे तुझा नेम मला करावा लागतो. तू झोपला तर मला नेम, कारण त्याला बाहेर बसून नेम करायला लागेल, तो झोपला होता. भाऊसाहेबांना आत कळालं ते, म्हणजे तुझा नेम मला करावा लागतो. गुरुने एकदा आपल्याला धरलंय. अनुग्रह घेणं म्हणजे दत्तक घेण्यासारखं आहे. आपलं पाळण्यात नाव 12व्या दिवशी ठेवतात, ते शेवटच्या 13व्या दिवशी निघून जातात. पण 12व्या दिवशी ठेवलेलं नाव आणि जेव्हा तो एक जन्म आणि आपल्या गुरु आपल्या अनुग्रह देतात, तो एक जन्म आहे. त्यांनी आपल्याला दत्तक घेतलं, ती जबाबदारी पूर्ण त्यांनी घेतलेली आहे. म्हणून आपण कसंही वागायचं असंही नाही. पण म्हणून की कधी कुठं नाही जमलं तर हळहळ होऊ नये, त्याबद्दल काही वाईट वाटायचं काही कारण नाही. त्यांची घरात बसून त्यांच्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या सेवेमध्येच मोडते.
तुकाराम महाराजांना पंढरपूरला काही सतत जमलं नाही, पांडुरंगाला यावं लागलं देवून. हे कसं, ती भक्ती आहे, ती एक अनन्यता आहे, ती एक प्रेम आहे. आणि आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या सगळ्या मनुष्य नव्हे, सगळ्याच प्राण्यांना भगवंताने एकच गोष्ट करून देऊन पाठवलेली आपल्याला. काय पाठवलंय? जेवढे म्हणून यच्छावत जीव जंतू, जेवढे म्हणून आहे, जेवढी माणसं आहे, जेवढं कोणी आहे, त्यांच्यात एकच साम्य आहे जे ज्ञानेश्वर महाराज, प्रेमाची पेटी बांधून या पोटी. प्रेमाची पेटी बांधूनच भगवंताने आपल्याला जन्माला घातलं. आपल्याला प्रेम करायची सवय आहे. कुणी स्वतःवर करेल, कुणी दुसऱ्यावर करेल, कुणी कशावर करेल, पण प्रेम करतोच मनुष्य. प्रेमाशिवाय कुठलाही प्राणी नाही. प्रजनन प्रेमाशिवाय होऊ शकत नाही. प्रेम हे प्रत्येकातच आहे, फक्त ते कुठं करावं हे मनुष्यावर सोडले. तो विवेक माणसावर सोडलाय. मी तुम्हाला प्रेमाची पेटी दिलेली आहे, त्याचा वापर तुम्ही कुठं करणार हे तुम्ही ठरवा. मग तुम्ही पैशावर करणार आहात, तुम्ही घरावर करणार आहात, तुम्ही काय नामावर करणार आहात, तुम्ही भगवंता तुम्ही कुठं करणार आहात ते ठरवायचं सर्वस्वी अधिकार. म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मी तुला सगळं सांगितलेलं आहे की आता तू करिष्ये तव वचन, म्हणजे आता तू ठरव तू काय करायचं. तुला लढायचंय की नाही लढायचंय, मी सांगणार नाही तुला लढ म्हणून. पण तुला मी दोन्ही सांगितलं की यत्न पळून गेल्यावर काय होईल आणि लढलास तर काय होईल. तर तुला लढायचंय की नाही पळून जायचंय हे आता तू ठरवायचंय. मग शेवटी मामेकर शरण बोलतो, आता मी तुला तू सांगशील तसं. हे अर्जुनाला सांगितलं, तू सांगशील तसं, म्हणजे आता तुझ्या सत्तेनं आता जे काय होईल ते तू करायचं, मी नाही. मी फक्त तू सांगशील त्याप्रमाणे बाण सोडणार. हे कधी होतं? जेव्हा आपल्याला कळतं नेमकं की माझं प्रेम म्हणजे भक्ती आपण कुठं केली पाहिजे, तो विवेक आपल्याला पाहिजे. महाराजांनी काही कुठल्याही संतांनी प्रपंचाचा त्याग करायला नाही सांगितलं, पण आपण इतके गुंततो त्याच्यात, ते गुंतणं संपत नाही. आपलं गुंतणं संपत नाही. का संपत नाही? आपण त्याच्यात अडकत जातो सतत. तुकाराम महाराजांकडे असंच कोणीतरी आलं की म्हणाले, महाराज मला सोडवा यायचं. तुकाराम महाराज म्हणाले, ती खांब दिसतो ना, खांब, त्या खांबाला धर आणि असं गिरक्या मारणार. त्याने 4 मारले. तर महाराज आता मी सोडू काय? तर तू सोडलं असतं ते सुटेल म्हणाले. तसं आपण प्रपंचाला आपण धरून बसलेलो आहे. त्यांचा म्हणजे ज्यांची कर्तव्य कर्म पूर्ण झालेली आहे किंवा काय, तर ते धरून बसलोय प्रपंच करायला. पण ज्या आसक्तीनं आपण करतो, महाराजांनी सांगितलं होतं प्रपंच कसा असावा. संतांचा प्रपंच आणि आपला प्रपंच एकच असतो, त्याच्यात काही फरक नाहीये. संतांचाही प्रपंच तसाच आहे, त्यांच्याही प्रपंचाच्या कटकटी त्याच आहेत, आपल्याही प्रपंचाच्या कटकटी त्याच आहेत. पण संत हा प्रपंच भगवंताचा म्हणून करता, मी माझा म्हणून करतो म्हणून मला जास्त दुःख. मी तो प्रपंच माझा आहे, तो व्यवस्थित व्हायला पाहिजे, माझ्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे, माझ्यासारखा व्हायला पाहिजे, मी सांगेन तसं व्हायला. या अट्टहासानं जो प्रपंच आपण करतो त्यामुळे प्रपंच आपला बिघडतो म्हणा किंवा आपली मनस्थिती. आणि मग तिथून कुठेही लक्ष लागतं. तर ते जर करायचं असेल तर आपली जे आपल्या जगण्यामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपल्यापर्यंत आपण प्रत्येक गोष्ट जर त्यांना सांगून करण्याचा अभ्यास सुरुवात जर केली, अभ्यास आहे ते काय असं नाही होत, अभ्यास आहे. तर आपण त्यांना सांगू हे करतो ते करतो. अगदी एक जण म्हणाले, मी माझा उजवा पाय डाव्या पायावर टाकताना सुद्धा माझ्या गुरुनं सांगितल्याशिवाय टाकतात. इतकं ते केलं. मग त्याला कुठे जायला लागेल? तो कशाला हळहळ व्यक्त कर की मला इकडं जायला मिळालं नाही, तिकडं जायला मिळालं नाही. तो म्हणाले, मी जिथं आहे तिथं वैकुंठ आहे, मी जिथं आहे तिथं भगवंत आहे. कारण तो अखंड माझ्याबरोबर आहे, माझ्या हृदयात आहे, माझ्या बरोबर आहे. आणि ते अनुसंधान म्हणून अनुसंधाना साधनेचा प्राण म्हणतोय. नामस्मरण आपल्याला 24 तास शक्यच नाही. कारण नामस्मरण करणं आणि नामस्मरण होणं याच्यात फार फरक आहे. करणं ही कृती आहे आणि होणं ही अवस्था आहे.
नाम होणं, गुरुदेव रानडे म्हणाले जर मला शक्ती असती तर मी 24 तास नाम घेतलं असतं, पण तेवढी शक्ती उरत नाही म्हणून मला काही गोष्टी लिहाव्या लागतात पुस्तकाच्या रूपात. पण नामात राहणं ही अवस्था आहे, ही पुढची अवस्था आहे. पण त्याला अनुषंगिक आपण जर गोष्टी करत गेलो तर नामामध्ये सहजपणाने आपण लवकर रमू शकतो. जे त्यातलं अव्यक्त प्रेम आहे ते व्यक्त होऊ शकतं. म्हणून आपण एक अभ्यास केला पाहिजे की माझं सकाळपासून जे काही ऑफिस असेल, प्रपंच असेल, स्वयंपाक असेल, अमुक असेल, तमुक असेल, जेवढं काही आपल्याकडे आपलं रोज करणार नाही ते कर्म करताना फक्त त्यांना स्मरून करावं, त्यांना सांगून केलं तर वेगळी भक्ती काही नाहीये. आपला महाराज म्हणायचे जसं की देवघरातला देव आपल्या व्यवहारात येत नाही. आपली देवाची पूजा सकाळची झाली की आपला संबंध दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत काही येत नाही. देवघरातला देव व्यवहारामध्ये आला पाहिजे. म्हणजे तो सर्व ठिकाणी बघण्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि जेव्हा तो बघण्याचा अभ्यास पूर्ण होतो तेव्हा तो अनुभवण्याचा स्थितीत येतो. मग सर्व ठिकाणी तोच अनुभवायला ती अवस्था आहे आणि ती परमोच्च अवस्था आहे. पण तो अभ्यास मात्र तशा पद्धतीने आपण केला पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळे सद्गुण आपण अंगीकारायचा अभ्यास केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. हे गुण आपल्यामध्ये आले पाहिजे. आणि ते अशक्य आहेत का? ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराजांनी दिले त्या अर्थी ते अशक्य नाहीये. अवघड तर अजिबात नाहीये. फक्त आपली करण्याची कितपत तळमळ आहे त्याच्यावर आपण. म्हणून त्यांनी तो सांगितलं की मन आणि वाणी आणि श्रद्धा आणि भक्तीसह गुरुची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी आणि अंतःकरणाची स्थिरता. अंतर्बाह्य शुद्धी, अंतर्बाह्य शुद्धी कशी येईल? बाह्य शुद्धीसाठी स्नान आहे, अंतर्शुद्धीसाठी या सगळ्या गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट आपण आपल्या आयुष्यातले आग्रह सोडले पाहिजे. आग्रह सुटला पाहिजे आपल्याला. अशा पद्धतीचं असं होणं किंवा असं पद्धतीनं व्हायला हवं असा जो काही आग्रह असतो आपला, तो आग्रह आपला सुटला पाहिजे. दुसरी गोष्ट मगाशी म्हणतात तशी आपली तक्रार कमी झाला पाहिजे. बाबा म्हणाले तक्रार संपली तो साधूच झाला. हव्यास कमी झाला पाहिजे. हे पाहिजे ते पाहिजे. आपल्याकडे एक चप्पल जोड असतं, आपण दुसरा आणतो. का आणायचं? पहिलं बाद झालं की दुसरं आणतो. आमच्याकडे 6 जोड असतात. यावर हे मॅचिंग, त्यावर ते मॅचिंग. बघा आपण कसं वाढवत जातो. आणि त्याच्यातून काय नुसतं ते आणणं होत नाही, त्याच्यातून गुंतणं, त्याच्यातून अनेक एकदा ती तार सुरू झाली की नाही ती अनेक गोष्टींची, अनेक वृत्तींची तार घेऊन ती पूर्ण होते. एक गोष्ट घरामध्ये आली की बाकीच्या गोष्टी त्याच्यात, एक गाडी आली की मग मेंटेनन्स आला, पेट्रोल आलं, ड्रायव्हर आला, अमुक आलं, सगळं आलं. म्हणजे एक गाडी आणण्याचा तो एक फायदाही असतो आणि एक तो बसनं जाणार आहे तो म्हणजे मी इथं रिक्षामध्ये बसनं जाईल हेही असतं. सोय बघायला हरकत नाही, पण त्याच्यावर आपण अवलंबून राहतो, त्याच्यामध्ये गुंतत जातो. तर ते काय की अवलंबित्व पण संपलं पाहिजे, आग्रह संपला पाहिजे, अट्टहास संपला पाहिजे, अवलंबित्व संपलं पाहिजे. ह्या गोष्टी जेव्हा आपल्याकडं काही आपल्यामध्ये येतील की हळूहळू त्या कमी केल्या पाहिजे आणि स्वीकृती वाढली पाहिजे. स्वीकार, acceptance and adjustment is the secret of your happiness life. Acceptance वाढला पाहिजे, स्वीकार वाढला. स्वीकार म्हणजे काय? जे आहे ते बरोबर, असं आहे ना, ठीक आहे, इतकं म्हणून पुढे गेलं पाहिजे. 500 रुपयाची नोट पडली तर आपण आयुष्याची किंमत द्यायला तयार आहोत. 500 रुपयाची नोट पडली, जाऊ दे ना, किती रडायचं ते. तिथं आपलं काय होतं, ती पडली ना, त्याचं इतकं त्याच्याबद्दल आपण ते, आणि त्याच्यामुळं काय होतं, त्या 500 रुपयाचं मूल्य 5 लाखाचं होतं आणि ते मूल्य आपण वाढवलेलं असतं. ऍक्सेप्टन्स, ती स्वीकृती आली पाहिजे काही जीवनामध्ये. कसं आहे, हा तर साधा ऍक्सेप्टन्स आहे.
हा साधा ऍक्सेप्टन्स आहे की आपण काही आपले गुजरातचे सांगतो नरसिंह मेहतांसारखे नाही. नरसिंह मेहता म्हणाले आमच्या घरामध्ये सगळेच एकटे आहेत आता, कारण मुलाची बायको गेली, मुलगा गेला त्यामुळे सून विधवा आहे, जावई गेला म्हणून मुलगी विधवा आहे, आणि माझी पत्नी गेली म्हणून मी असा आहे. त्यामुळे आम्हाला तिघांना भगवंताच्या नामाशिवायचा काही उद्योग राहिला नाही, आणि विठ्ठलाने आम्हाला आता ह्याच्यातून रिकामं केलेलं आहे. हा ऍक्सेप्टन्स आहे. त्या भज्जीबापू म्हणाले की सोबत चांगली होती, त्यांची मुलं गेल्यानंतर ते म्हणाले सोबत चांगली होती, एवढंच बोलले ते हा स्वीकार पण आपल्याला कधीतरी करायला शिकलं पाहिजे. नाहीतर काय होतं सांगतो की तेच ते चिंतन राहिलं ना की तुम्ही मला की कोणाला सांगितलं की आमचे मित्र आहेत तर त्यांचे वडील होते ते इचलकरंजीला राहायचे, तर ते वडील 88 वर्षाचे होते, चांगलं ग्रस्त होतं, नामं पण खूप करायचं चांगलं अगदी. त्यांना काहीतरी झालं, बेड रिडन झाले त्यांना ते जखम वगैरे झाले, आणि तर त्यांना त्या मुलाने विचारलं की डॉक्टरने एकदा तपासलं की म्हणाले आता काही तुम्ही तयारी करा आता मनाची. तर त्यांनी विचारलं बाबा तुम्हाला काय, ते म्हणा मी लग्नात घातलेला पोट तेवढा मला दाखव. बाबा म्हणजे आपण म्हणतो ना आपण एवढं नामस्मरण करतो म्हणजे शेवटी नाम, असं नाहीये, असं नाहीये. ते कधीच सटके काही सांगता येत नाही कुठून का, कारण ते लग्नातला कोड दाखव म्हणजे परत ती इच्छा आहे आणि त्या इच्छेसाठी परत जन्म आहे. म्हणजे असं म्हणू आपण की आता आम्ही नामस्मरण म्हणताना पण आम्ही नामच घेता आहे आपल्या हातात नाही. वात पित्त कफ हे तिन्ही जेव्हा त्या मरणसमयी जेव्हा उफाळून येतात, तो मृत्यू काय असेल मी बघितलंय पण आमच्या गदरेगापून की इतक्या शांततेमध्ये इतक्या स्मरणामध्ये भगवंताच्या नामामध्ये, म्हणजे आपण ते आदर्श आहे. आणि शेवटी आपण हे सगळं करतोय कशासाठी, शेवटचा दिवस तो व्हावा त्याच्यासाठी तर आहे. कारण त्या यातना काय असतील माहिती नाहीये, काय होणार आहे पुढं काय माहिती नाही, आमची कर्म कशी येणार आहे. जरी इथं सगळं प्रवचन नियोजन जरी असलं तरी माझं खरं कर्म काय ते काय माहिती आहे आपल्याला, त्या कुठल्या वृत्ती कधी येतील काय माहिती आहे. कारण ते जरी मी कधी बाहेरून जरी जातो मी आतून कसा आहे फार महत्वाचं आहे. जसं ते 2 मित्र निघाले होते जगन्नाथपुरीला आणि वाटेत पाऊस आला, पाऊस आल्यानंतर दोघं थांबले. ते एका नाचणाऱ्या त्या वारांगणेचं घर होतं, तर ते दोघं मित्र एक म्हणाला मी इथं थांबतो. तो 2 मित्र म्हणाला आता आरतीची वेळ आहे मी जाईन, आता थोडा वेळच आहे चालायचं. आता जगन्नाथपुरी त्या मंदिरामध्ये आरतीची वेळ मी जाईल, तू थांब. तो म्हटलं मी थांबतो, मी काय येते तुझं तुझा. तो थांबतो तिथं, हा आरतीला जातो. आरतीला गेल्यानंतर तो आरती करताना त्याच्या मनामध्ये येतो हा मित्र माझा छान गाणी बिणी ऐकत बसला असेल, आणि या मित्राच्या मनात येतं वा 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 जगन्नाथाची मूर्ती काय छान सजवली असेल, आता आरती धूप दीप नैवेद्य सगळं छान काय वातावरण असेल, आपण इथं अडकलो. ही हळहळ त्याला जाते. दोघंही जेव्हा जातात तेव्हा त्या वारांगणेच्या दारात उभारलेला तो वैकुंठात जातो आणि त्याला येऊन घेऊन जातो देवळात गेलेल्याला. कारण त्याची वृत्ती कुठं होती हे फार महत्वाचं होतं. ती वृत्ती कुठं आहे हे आंतरिक वृत्ती, त्याच्यासाठी हे सगळं आहे की ऍक्सेप्टन्स पॉवर आपली वाढली पाहिजे. प्रत्येकाच्या प्रपंचात काही ना काही ते घडत असतं, प्रत्येक गोष्टी काय अनुकूलता येत नाही, सगळ्याच काही गोष्टी अनुकूल होत नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे सुख आलं म्हणजे बरोबर दुःख येणारच आहे, तयारी करून ठेवायची. आणि दुःखाबरोबर सुद्धा सुख येणारच आहे, तेही राहणार नाहीये. म्हणून दुःखाला पण एक सौंदर्य आहे, कारण दुःखानंतरची सुखाची चव अत्यंत छान असते. म्हणून दुःख हे पाहिजे जीवनात. नुसतं श्रीखंड खाल्लं तर होतं आपण जरा तिखट करा पाहिजे, गोड नको. तसं सतत सुख सुख म्हटलं तर ते पण सहन नाही होणार, त्याची पण किंमत नाही, ते दुःखदायक होईल. म्हणून सुख दुःख हे
बरोबर केलेलं आहे. म्हणून त्यानं जे केलं ते फार छान केलेलं आहे. आणि हे जेव्हा आपल्याला कळेल त्यांनी जे केलेलं आहे, त्यांनी जे माझ्या जीवनामध्ये मला दिलेलं आहे, त्यांनी जे मला पुरवलेलं आहे, त्यांनी जी मला नोकरी दिलेली आहे, त्यांनी जो मला पगार दिलेला आहे, त्यांनी जी मला हे सगळं बरोबर दिलेलं आहे. हे कुठेही चुकत नाहीये, ते चुकलेले नाहीये. कदाचित माझ्या मागणीमध्ये चूक असेल, कदाचित माझ्या अपेक्षा चुकीच्या असतील. त्या माझ्या अपेक्षा मी तपासून पाहिल्या पाहिजे. त्यांनी दिलेलं अतिशय बरोबर आहे आणि त्यांनी दिलेलं आहे बरोबर कारण ते माझ्या कल्याणाचं आहे म्हणून ते बरोबर आहे. नाहीतर त्यांनी दिलंच नसतं. आपण जेव्हा एखादी गोष्ट मागतो किंवा म्हणतो की असं का झालं, तेव्हा त्यांना चुकीचं कळतं. हे आर द क्रिएटर ऑफ द वर्ल्ड. त्यांनी ज्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे तो चूक करू शकत नाही. त्याच्याकडनं चूक होणं शक्य नाहीये. म्हणून त्यांनी जे दिलंय त्याचा स्वीकार वाढला पाहिजे. आणि ऍडजस्टमेंट म्हणजे थोडक्यात जे असेल ठीक आहे असं आहे तर मी इथं झोपेल, दमखाना चला याच्यावर नव्हते. हे जे काय असेल कुठली आहे नुसतं झोपायचं असं मी म्हणत नाही, पण आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी येतात. ऍडजस्टमेंट झाली पाहिजे. आज हे नाही तर ते चालेल, ते नाही तर हे चालेल. असं प्रत्येक वेळेला असं नाही होऊ शकत की ती तशाच पद्धतीनं सगळं चाललं पाहिजे, असं नाही होऊ शकत. कुठेतरी काहीतरी ऍडजस्टमेंट करावी लागते. ती ऍडजस्टमेंट जेव्हा आपली वाढेल तेव्हा आपलं अंतर्बाह्य शुद्धी व्हायला सुरुवात होते. आणि ती शुद्धी जेव्हा होते तेव्हा काय होतं तर अंतःकरणामध्ये स्थिरता निर्माण होते. अंतःकरण म्हणजे 4 गोष्टी आहेत: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. ह्या 4ही गोष्टींमध्ये स्थिरता आहे. मनामध्ये चांगले संकल्प, बुद्धीचा चांगला निश्चय, चित्तामध्ये सगळं अगदी चित्ताचं काम फक्त चिंतन करण्यात, चित्ताचं चैतन्य होऊ शकतं. अहंकार रहित होतो. मी फक्त एवढाच अहंकार राहील कदाचित. आणि तो काय होतो तर भक्त भागवत भगवान होतो. मग ती जी प्रोसेस आहे भक्त भागवत भगवान. भागवत म्हणजे महावैष्णव, महाभक्त. आणि तो भगवत स्वरूप होतो. मन मनामत भक्ता मध्याजी मानमस्कर. तो काय होतो तर माझ्यातच पूर्ण अनन्यतेनं एक रूप होऊन जातो. एक रूप एक लीन होतो. आणि तो जेव्हा तसा होतो तेव्हा त्या अंतःकरणाची स्थिरता निर्माण होते. आणि शेवटचं एक सांगितलं त्याने की शरीराची इंद्रियांसह शरीराचा निग्रह. आता इंद्रियांच्या भोवती म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातूनच शरीर निर्माण झालेलं आहे. शरीरामध्ये जी इंद्रिय त्याचा निग्रह केला पाहिजे. कसा निग्रह करायचा? हे बघा, काही वेळा आपले इंद्रिय भरपूर काही मागतात, त्यांना भूक फार लागते. म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांना द्यावी असं काही नाही. त्याला माऊलीने शब्द काय वापरला? निग्रह. म्हणजे थोडं दमनानं आणि थोडं शमनानं, थोडं दमन व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट काय त्यांनी करून घेईल ते घेईल, मी हे खातो तरी असं नाही म्हणा. जे चालत नाही, बाबा म्हणाले ज्याला पहाटे उठायचंय तो रात्री कमी जेवेल. ज्याला पहाटे उठायचंय जपासाठी तो रात्री कमी जेवेल. नाही आम्ही भरपूर जेवणार, पहाटे जरा उठवायचं बघा असं नाही होणार ना. म्हणजे थोडं आपण त्याला थोडं 4 घास कमी केले पाहिजे. संध्याकाळी हळूहळू 1 घास कमी केला पाहिजे. ते चांद्रायणी व्रत नव्हे, ते टेंबेस्वामी करायचे. चांद्रायणी व्रत पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत 1 घास कमी करत जायचं आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत 1 घास वाढवत जायचं. असे रोज तेवढं 1 घास एकदा प्रतिपदेला आणि पौर्णिमेला 15 घास खायचे. असं ते चांद्रायणी व्रत म्हणतात त्याला. तसं नाहीये. पण आपल्याला जर नामस्मरण चांगलं म्हणून म्हटलं केंद्रबिंदू काय आपला चिंतनाचा,
तर नाम चांगलं होणं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं ते आहे. एक वेळ पूजा राहिली तरी चालेल, नाम होणं महत्वाचं आहे. गुरुदेव रांगडे म्हणाले की 10 दिवस पूजा करत होतो, हे फार महत्वाचं आहे नामासाठी. पण त्याचा उद्देश महत्वाचा आहे बरं का. म्हणजे उगाच आपलं ते पूजा करून काही करतं असं नाही. मॅच लागली मग त्याला मॅच साठी नाही असं नाही. तर ते खरं पाहिजे की नामासाठी. म्हणून त्या इंद्रियांना त्याचा निग्रह केला पाहिजे, त्याला टाळलं पाहिजे. महाराजांनी काय सांगितलं, श्रीखंडपुरी खायची इच्छा झाली तर मुद्दाम शिळी वापरी का, हे जे सांगितलं ना हे बरोबर ते इंद्रिय निग्रह आहे. आपल्याला श्रीखंडपुरी खायची इच्छा झाली की शिळी वापरी मुद्दाम खा. किंवा महाराज काही वेळेला लोकांना जेवायला बसवताना भरपूर वेळ वेगळे श्रीराम म्हणायला लावायचे. गार अन्न व्हायचं, अन्न गार व्हायचं आणि गार अन्न झाल्यानंतर मग म्हणायचे बसा का असं विचारल्यावर ते म्हणाले थोडं थंड अन्न झालं थोडं तरी अन्नावरची वासना कमी होईल. हे शिकवण्याची पद्धत होती. हे कसं तर इंद्रिय निग्रह कसा आहे, ती इंद्रिय निग्रह केल्याशिवाय नाही बसायला. एका आसनावर जर आपल्याला 3 तास बसायचं असेल तर ती प्रॅक्टिस केलीच पाहिजे ना बसायला. म्हणजे रोज थोडं थोडं बसलं पाहिजे, मग दुखलं तरी थोडस दुर्लक्ष केलं पाहिजे, मग नंतर थोडं बसलं पाहिजे. ते हळूहळू ती बैठक वाढत जाते. मग लोक 3-3, 4-4 तास एका ठिकाणी बसू शकतात. होत असं पहिल्यांदाच आम्ही गुडघे दुखतात म्हणून म्हणतो, तेव्हा पहिल्यांदा आम्हाला काय नाही बदलणार असं म्हणतो. तेव्हा ज्याला बसायची सवय त्याला बसायचा प्रयत्न केला पाहिजे. हा जिथं नाहीये तिथं काय ठीक आहे, पण ती काय असते की शरीराच्या बैठकीवर म्हणजे ठाईचे बैसवणी करा एक चित्त, ते ठाईची बैसवणी याचा अर्थ मनाचं प्रश्नही असू शकत नाही असं नाही. पण थोडंफार बसून थोडंफार त्याला थोडस ते पावित्र्य निर्माण केलं पाहिजे ना. अगदीच पाठवून झोपल्या मी नामस्मरण कायम करतो असं नाही ना. थोडस बाजूला गेलं पाहिजे, थोडस आसन आपलं वेगळं पाहिजे. आम्ही इथलं पॉटवर बसून ती चादर घेतो असं करतो, त्याच्यात झोप कधी लागते कळत नाही. जिथं झोपतो तिथंच बसतो. थोडस बाजूला गेलं पाहिजे, हातपाय धुतले पाहिजे, एक आसन तयार केलं पाहिजे, त्या आसनावर बसलं पाहिजे, तिथं जप केला पाहिजे. एक वातावरण तिथं आणि ती आसन असं ती सवय होती. असं असावं छोटस. मला विवेकानंदांचं फार आवडतं. विवेकानंदांनी मायावतीने एक अद्वैत आश्रम तयार केला. तर त्या अद्वैत आश्रमामध्ये अशी खोली करून ठेवली, म्हणाले तिथं चुकीचा विचाराला तरी आत जायचं नाही अशी खोली तयार. इतकी पवित्र खोली असावी. एक स्थान आपल्या घरामध्ये किंवा आपल्या असं असलं पाहिजे की ती खोली ते अयोध्येमध्ये कोपभवन होतं. कोपभवन म्हणजे कुणालाही राग आला तिथं तर त्या कोपभवनात जाऊन रागायचं. तर तो रघुकुलामध्ये बरेच वर्ष होता, कैकईच्या वेळेला तो पहिल्यांदा उघडला. तर ते कोपभवन जसं आहे तसं आपल्या एक घरामध्ये एक अशी जागा पाहिजे की जिथं माझं नामस्मरण निवडावी जागा, तिथं बसायचा अभ्यास केला पाहिजे. तिथं त्यासाठी पहाटे उठलं पाहिजे. मग पहाटे उठायचं असेल तर कधी झोपायचं आपण ठरवलं पाहिजे. उगत मग काल रात्री 12 वाजले काय उठायला असं नाही, ती कमिटमेंट पाळली पाहिजे. ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलं, ब्रह्मानंद महाराजांच्या चरित्राच्या शेवटच्या 2 पानांमध्ये लिहिलेलं आहे, साधकाला 3 तास झोप पुरेशी आहे. किती? 3 तास. म्हणजे 3 तास म्हणजे कशी स्वप्न वगैरे नाही, फक्त झोप 3 तास पुरेसे. रात्री फार लवकर झोपू नये आणि पहाटे 3 नंतर परत झोपू नये असं त्यांनी सांगितलं. काय म्हणते बघा, रात्री लवकर झोपू नये, रात्री फार वेळ म्हणजे फार लवकर झोपू नये. रात्री लवकर झोपायचं नाही आणि पहाटे पण लवकर उठायचं आहे. म्हणजे 3 तास रात्र असताना झोपायचं असं त्याचा अर्थ. महाराजांकडे एक जण आले तर ते म्हणाले की महाराज आम्ही चाळीत राहतो, मला इथे चाळीत राहतो
मला नाम घ्यायची खूप इच्छा, पण एकांत नाही, घरामध्ये मुलं बाळ आहे, त्यामुळं एका खोलीमध्ये राहतो आम्ही चाळीत, त्यामुळे तिचं एकांत मिळत नाही, त्यामुळे जप होत नाही. मग काय करावं मी? तर महाराज काय म्हणाले, तुम्हाला मुलं किती आहेत असं विचारलं महाराजांनी, तर तिने सांगितलं 3 मुलं आहेत. मग 3 मुलं होताना तो एकांत साधला, तो नामासाठी साधावा. प्रत्येक प्रश्नाचं शंकेचं उत्तर त्यांच्याकडे आहे. आपल्याला सुटका नाही आहे, सगळ्या गोष्टीचं उत्तर त्यांच्याकडे आहे. फक्त आपली करण्याची इच्छा, आणि ती इच्छा निर्माण होते की बुद्धीतून त्याचा निश्चय होतो. तो बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. मग तो 12 वाजता झोपला तरी तो त्याच्या वेळेला उठेल आणि जप करेल. रात्री फार वेळ झाला म्हणून आज सकाळी उठलो नाही असं नाही होणार. पण त्याच्यासाठी तो इंद्रियांचा निग्रह पाहिजे. खाणं सात्विक असलं पाहिजे, बोलणं सात्विक असलं पाहिजे, वागणं सात्विक. ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे, इंद्रिय निग्रहाबद्दल बोलतात, शिरीष त्यांनी सांगितलंय की 8 फुटाच्या बाहेर साधकाने बघू नये. ज्ञानेश्वरी 8 फुटाच्या वर साधकाने पाहू. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाहुलीला सुद्धा ओलांडू नये, बाहुलीला सुद्धा ओलांडू नये. त्याचा मतितार्थ लक्षात घ्यावा. हे काय सांगितलं? कारण या सगळ्या स्त्री पुरुष कोणी असो, पण हे सगळी पथ्य आहेत त्याची, आणि ही पथ्य पाळली पाहिजे. 4 पथ्य तर मुख्य आहेत: परस्त्री, परनिंदा, परपैसा आणि प्रसिद्धी. 4 पथ्य मुख्य सांगितले. परस्त्री, परनिंदा, याच्या बाबतीत काही सांगायला नको. परनिंदा, परस्त्री, परनिंदा, परधन, आणि सगळ्यात मोठं प्रसिद्धी, लौकिक. प्रसिद्धी ही फार डेंजर भाग आहे. एकदा जर पेपरात फोटो आला किंवा ते युट्यूबला काय आलं की सतत लाईक्स बघत होतो. एकदा काय कुणी आपल्याला कौतुक केलं की सतत कौतुक. महात्मा गांधीला सुद्धा रोज पेपरमध्ये फोटो आला नाही की राग यायचा. महात्मा गांधी लौकिक फार फार सूक्ष्म असतो, कुठून घुसेल काही सांगता येत. कुणी एखाद्याला नमस्कार करायला विसरला असं विचारायला तर तरी राग येतो त्याचा, गेला नाही आधी. खरं म्हणजे त्यांना आपल्याला गेलेलंच नसतो, आपल्यालाच उद्योग वाटतो मी फार मोठा आहे असं. प्रसिद्धी फार डेंजर आहे, फार डेंजर आहे. म्हणून आपण प्रार्थना करू, कुणी आपल्याला प्रवचनकार म्हणून मरताना पाहू नये. एक चांगला साधक होते किंवा झाले असते असं ओळख होऊन गेलं तर बरं आहे. फार अवघड आहे ते. हे प्रवचनकार होते, तरी सांगितलं तुम्ही हबप लावले म्हणून ते प्रवचनाला गेले. एक महामंडळेश्वरांची सभा होती कलकत्त्यामध्ये, तर त्या महामंडळेश्वरांच्या सभेमध्ये त्यांच्या मुख्याला जे कुणीतरी ते बरेचसे आखाड्यातले जे आलेले होते, त्या प्रमुखाला एकाला खुर्ची लहान उंचीची आहे म्हणून त्यांचा अपमान झाला म्हणून त्यांनी बहिष्कार टाकून निघून गेले. आता ते किती वर्ष ते तपश्चर्या नर्मदेच्या काठी वगैरे करत असते, पण हे सुटत नाही. लौकिक फार अवघड आहे. बाकीच्या गोष्टी कदाचित म्हणतो मी, पण सुटू शकते. लौकिक फार अवघड आहे. आपण रोज दिसण्यासाठी अनेक शक्कली लढवाव्या लागतात, आणि त्या शक्कली लढवण्यामध्येच वेळ निघून जातो. मग साधना बिंद सगळं निघून जातो. एकदा काय सवय झाली ना मला बोलवायची प्रवचनाला, तर मग आज कुठं, उद्या कुठं, परवा कुठं, आणि मग ते कसं, ते त्याच्यात काय आलं, मग त्याची इतका बऱ्याच गोष्टी होत राहतात. मग ते सुरुवात झालं ना, मग पुढचं टास्क राहतो, आणि मग त्याच्यासाठी अनेक गोष्टीची तयारी करण्यासाठी अनेक गोष्टीमध्ये बराच वेळ निघून जातो. नुकसान कुणाचंही होत नाही. ऐकणाऱ्याला तर काही कळत नसतं, नुकसान होतं ते सांगणाऱ्याचं जास्त. सांगणाऱ्याचं ना नुकसान जास्त होतं. तर ते फार महत्वाचं, ते फार सांभाळलं पाहिजे. म्हणून
हे सगळे जे गुण आपण म्हटलं, नम्रता असो, लौकिक असो किंवा नम्रता असो किंवा क्षमाशीलता असो, स्वीकार असो, आग्रह सोडणं असो, हे सगळे का आपल्यामध्ये आले पाहिजे? तर ते आल्यानंतर आपण एक चांगल्या पद्धतीचे नामधारक होऊ शकतो. नामधारक आपला प्रवास चांगल्या पद्धतीने सुरू होतो. आणि समजा मृत्यूपर्यंत आपल्याला इतकं पण नाही जमलं तर आपण कराडपर्यंत गेलेलं आहे. कराडपासून पुण्याची सुरुवात होणार तुमच्याकडे, काही घाबरायचं काय? कराडहून परत कोल्हापूर किंवा पुण्यात घ्यायला इकडे यावगाला यायला लागणार नाही. आपली सुरुवात जी होणार ती कराडपासून पुढे होणार. पण आपण तो प्रयत्न केला पाहिजे. आपण काहीच न करता सगळंच त्यांनी करावं तर ते काय शक्य नाही करता. म्हणजे एक जण ते काय म्हणत गेले, म्हणाले महाराज मला शरीरची 7.5 सुरू आहे, 5 वर्ष झालेले आहेत, आता पुढच्या 2.5 आहेत, ती कशी जातील? तर ते म्हणाले तुम्ही काय करता? तर अमुक काय नाही असं करतो. तर ते एवढंच म्हणाले, तुम्ही स्वतःला कोण समजता? तुम्हाला असं काय वाटतं की शनीने तुमच्याकडे लक्ष द्यावं एवढं तुम्ही मोठे आहात? तुम्हाला 7.5 लागायला तुम्ही एवढे मोठे आहात का की शनी महाराजांनी तुमच्याकडे लक्ष द्यावं? तुलाच काहीतरी आपण करत असतो. नाम घेणाऱ्याला कुंडली नाही आणि नाम घेणाऱ्याचं प्रारब्ध पण बदललेलं असतं. महाराजांनी स्वतः सांगितलं, जो माझं ऐकतो त्याची कुंडली बदलते आणि मी सांगेल तसं वागतो त्याचं प्रारब्ध बदलते. बस, आजपासून कुणाच्या जीवनात कुंडली नाही, काही नसतं. सगळे मनाचे भ्रम आहेत. आपण आता हे असं झालं मग ते असं मोडलं, मग काय करावं? देव एक अंगठा फुटला तर काय करावं? मग ते अशुभ झालं, काही अशुभ नसतं काही. हे सगळे मनाचे खेळ असतात. काय असतं? परमात्म्यानं निर्माण केलेली सृष्टी ज्या आनंदाच्या अन्नातून निर्माण केलेली आहे, जे ज्ञानाचं पांघरून घालून ती सृष्टी ज्यानं निर्माण केलेली आहे, त्याच्यामध्ये दुःखाला एवढा तरी वाव आहे का? सच्चिदानंद परमात्म्यानं स्वतःच्या चितविलासातून निर्माण केलेली ही सृष्टी जी आहे ही आनंद भरेल तिन्ही लोक. ही आनंददायी सृष्टी आहे, ही आनंद रूप आहे. तिथं दुःखाला वाव नाही. दुःख आपण निर्माण केलेलं आहे. 90% दुःख हे आपण स्वतः तयार केलेलं आहे. कारण रोज आपण 2700 शब्द विनाकारण बोलतो. विनाकारण त्याचा काही संबंध नसतो. विनाकारण बोलतो, कोणी ऐकत पण नाही. विनाकारण बडबडत असतो. तेवढेच जर 2700 नाम होऊ शकतो. हे आपण जोपर्यंत ते आपल्या माळेमध्ये जसे म्हणी होतात ना, तसं आपल्या रोजच्या जीवनाला ते असे म्हणी होऊन ठेवले पाहिजे. स्मरणाचे जिथं जिथं, अरे विसरेल पहिल्यांदा. शेवटी हा अभ्यास आहे. पहिल्यांदा विसरेल, एक तांबा घेतला विसरू दे, परत दुसऱ्या दिवशी करायचं, परत करायचं. ह्याच्यातच खूप मजा आहे. वेळ झाली नाही. तर म्हणून तो इंद्रिय निग्रह किंवा हे जे सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजांनी, तेच महाराजांनी पण स्वतः शब्दात सांगितले, ते सगळ्या संतांनी सांगितले, सगळ्या संतांनी सांगितले. फक्त त्या पद्धतीनं आपलं आचरण, त्या पद्धतीनं आपण वागतो की नाही. फक्त आपल्याला आपली एक तक्रार असते की नामस्मरण आम्ही एवढे वर्ष करतो पण आम्हाला काही अनुभव येत नाही. तो काय येत नाही? आणि अनुभव म्हणजे काय? दर्शन म्हणजे तरी काय? असं काही आहे का की महाराज देहामध्ये येऊन आपल्याला दर्शन देणार आहे? दर्शन देणं म्हणजे काय? आपले आपले दोषांचं जेव्हा आदर्शन व्हायला सुरुवात होते, म्हणजे दोष जसे जसे कमी कमी होतात तशी तशी समाधानाची वाढ होते, तेच खरं दर्शन आहे. आपण म्हणतो ना, दर्शने दोषनासती. दर्शनानं दोष जातात ना, मग दोष गेल्यावर दर्शन आहे. आणि ते दर्शन कसं आहे? तर ते समाधान. मग आपल्याला विचारलं, तुम्ही जाता का तिकडे दोन करायला? तुम्ही महाराजांचं हे कसं त्यांना कळतं? कारण तुमच्या चेहऱ्यावर दिसलेलं समाधान, ते तेज,
ती सात्विकता ती कळते समोरच्याला, आपल्याला कळत नाही. बरं आहे, भक्ताला सुद्धा भक्ताची उंची भगवंत करू देत नाही लवकर. कदाचित तो भक्त अहंकार करेल म्हणून त्याच्यासमोर त्याचं कौतुक नाही करत. गुरु कधी शिष्यासमोर नाही कौतुक करत, त्याच्या माघारी करतो. तो इतकं सांभाळतो शिष्या. म्हणून म्हटलं की आपण ते दत्तक घेतलेलं असतं आपल्याला. आणि त्यामुळं त्याच्यातून जे आपल्याला प्राप्त व्हायचंय ते जे समाधान आहे, तो जो आनंद आहे, ती जी शांती आहे, ती आनंदाच्या पलीकडची अवस्था आहे. आपण महाराजांना काय म्हणतो, गौरवर्ण कांती ती जी शांती आहे, ती जी अनुभूती आहे, ती जर आपल्याला यायची असेल तर आपल्याला या सद्गुणांचा अभ्यास करावा लागेल. माझ्यासाठी आपल्याला या सद्गुणांची वाढ काय झाली की दुर्गुणांची आपोआप कमी होत. आपलं नामस्मरण म्हणावं तसं आपला जप वाढतो, पण नामस्मरण वाढत नाही. जप वाढतो पण नाम नाही वाढत. कारण नामामध्ये फक्त नाम आपण घेतच नाही, त्याला बऱ्याचशा उपाधी असतातच. जेव्हा ते वाढेल ना, तेव्हा समजावं आपण खात्रीनं थोडं महाराजांच्या चरणाच्या हळूहळू का असेल ना, पण जवळ निघालं. आणि तिथे एकदा गेला की तो ब्रह्मरूपच होतो. तो ब्रह्मरूप. म्हणून भगवंताला अशी प्रार्थना करावी की तुकाराम महाराजांनी केली, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझा. मी जेव्हा नामाला होते देहाचा विसर पडला पाहिजे. आणि तो जो आनंद आहे, गाढ झोपेतला जो आनंद आहे, तो संत जागेपणी भोगतात. तो खरा आनंद आहे. गाढ झोपेत आपल्याला आनंद मिळतो. आपण झोपून होतो किंवा वा काय छान झोप झाली. गाढ झोपेत जो आपल्याला आनंद मिळतो, तो संत जागेपणी भोगतात. म्हणून ते अखंड आनंदात असतात, म्हणून ते ब्रह्मानंद असतात. तशा पद्धतीनं तसं नाम आपल्याकडनं हो. माझ्यातले दोष कमी होऊ दे. माझ्यातली जी दोष घालवण्याची शक्ती जिथं मला कमी पडते, तिथं आपण मला शक्ती द्यावी, ही आपण प्रार्थना महाराजांना करू. आणि इथून आपण ते सद्गुण घेऊन जाऊ. त्या सद्गुणांचा अभ्यास आपण पुढच्या उत्सवापर्यंत आपल्याकडे सुरू व्हावा, अशी आपण श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या प्रवचनाला विराम देऊया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.